पवार जमीन व्यवहार प्रकरणामध्ये 3 जणांवर गुन्हा दाखल झालाय। शीतल तेजवानी यासोबतच दिग्विजय पाटील आणि निलंबित उपनिबंधक रवींद्र तारूंवरती गुन्हा दाखल झालाय। तिघांवर मुद्रांक शुल्कात फसवणूक केल्याचा ठपका आहे। पार्थ पवार यांच्या विरोधात मात्र अद्यापही तक्रार नाहीये। दस्त नोंदणीमध्ये मिसअप्रोप्रिएशन फसवणूक, शासनाच्या मुद्रांक शुल्काची फसवणूक केली अशी फिर्याद या ठिकाणी संबंधित फिर्यादी यांनी दिलेली आहे। यामध्ये शीतल किशनचंद तेजवानी तसेच दिग्विजय अमरसिंह पाटील आणि रवींद्र बाळकृष्ण तारू सब रजिस्ट्रार अशा तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। 3 व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल होतोय। एक तेजवानी, शीतल तेजवानी, ज्यांनी कुलमुखत्यारपत्राच्या आधारे ती प्रॉपर्टी विकलेली आहे। दुसरे त्या फर्मचे डायरेक्टर दिग्विजय पाटील आणि तिसरे सब रजिस्ट्रार रवींद्र तार, या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल होतो। नाही, वाचवलं वगैरे जात नाही। आमच्या दस्त ज्यांनी केला, दस्तात जे पार्टी आहेत त्यांच्या विरुद्ध आम्ही केलं। पुढे पोलीस तपासात मी बी तो त्यांचा विषय आहे, परंतु आमच्या दृष्टीने डॉक्युमेंटला ज्यांनी नाव टाकून सही केली आहे तेवढ्यापुरतं आमचं